महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून, महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून प्रदीपरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून। मग आज शंकराचा दिवस म्हणजेच कालचा महाशिवरात्रीचा दिवस शंकराचा होता, तर नक्कीच हा उखाणा झाला पाहिजे असं मला वाटलं। माझे मिस्टर माझ्या मुलांना सकाळी 7 वाजता कराटेला सोडून आले। त्यानंतर आमच्या दोघांचा या ठिकाणी मस्ती चालू होती। खूप साऱ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी मस्तपैकी चहा वगैरे दोघांनी खूप छान घेतला। कालचा दिवस हा महाशिवरात्रीचा होता, म्हणजेच आपल्या शंकर पार्वतीचा होता आणि म्हणूनच आम्ही दोघांनी खूप छान असं सकाळी खूप छान असा आमचा दिवस त्या ठिकाणी घालवला। कामं तर काय रोजचे असतातच हो, पण कधीतरी एकमेकांसाठी वेळ देणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। त्यांना ड्युटीवरती जायचं होतं, सकाळचा नाश्ता तर झाला पाहिजे, त्यासाठी मी रताई रात्री घेऊन आले होते, स्वच्छ पाण्यात धुवून तशीच ठेवली। त्यानंतर मी छान असे तयार झाले होते, बांगडी वगैरे, म्हणजे रोज ड्रेस घालते तर म्हटलं चला आज मस्तपैकी साडी वगैरे घालूयात। छान असे तयार झाले आणि त्या ठिकाणी खास आमच्या दोघांसाठी स्पेशल असा अद्रकचा कडक चहा त्या ठिकाणी मी तयार केला आणि त्यानंतर रताळी वगैरे स्वच्छ पाण्यात तशीच ठेवून दिली, जेणेकरून त्याची माती वगैरे त्या ठिकाणी उतरली जाईल। छान असा दोघांनी चहा एन्जॉय केला, छान अशा गप्पा एकमेकांशी मारल्या। कामं रोजचीच असतात, त्याच्यामुळे म्हटलं चला आज मुलं पण नव्हती आणि म्हटलं चला आज सकाळी म्हणजे छान अशा गप्पा वगैरे मारूयात। छान असा चहा वगैरे एन्जॉय केला आम्ही दोघांनी पण। त्या ठिकाणी मी चहा वगैरे घेतल्यानंतर रताळी वगैरे शिजवून घेतली। या ठिकाणी कुकरमध्ये लावली मी, कुकरमध्ये 4 शिट्ट्या वगैरे काढून घ्यायच्या, पटकन शिजतात रताळी। आणि ही रताळी कशी खायची तर दुधामध्ये वगैरे टाकून त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची आणि ती खायची। त्या ठिकाणी मी कुकर वगैरे लावून घेतला। आजचा व्हिडिओ जो मी तुमच्याशी शेअर करते खूप छान असणार आहे। माझा दिवस जसा कालचा छान गेला त्याचप्रमाणे तुमचा हा दिवस हा व्हिडिओ पाहून खूप छान जाणार आहे आणि हा व्हिडिओ बघून जर का माझा दिवस छान गेलाच पण तुमचा देखील दिवस छान जाईल असे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते। छानपैकी माझ्या मिस्टरांनी माझ्या केसामध्ये हा गुलाब वगैरे घातला, त्यानंतर मला माझा सिंदूर वगैरे त्या ठिकाणी भांग कुंकू भरलं आणि हळदी कुंकू देखील लावलं। तर तुम्हीच मला सांगा माझा महाशिवरात्रीचा दिवस कसा गेला असेल कालचा। खूप छान गेला, चेहऱ्यावरती दोघांचे आमच्या हसं होतं, आनंद होतं। तर मग मी म्हणते याच्यासारखी माझी पूजा म्हणजे मी म्हणते माझा उपवास वगैरे फळायला लागला असंच मी तुम्हाला म्हणू शकते। ॲक्च्युली जेव्हा मी घरची देवाची पूजा करत असते त्यावेळेस रोजच मी न चहा घेता किंवा काही न खाता ॲक्च्युली मी त्या ठिकाणी देवपूजा करते। पण काल मी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी माझ्या घरातली देवपूजा अशा पद्धतीने छान अशी करून घेतली। उंबरठा लेपन वगैरे करून घेतलं। मी रोजच उंबरठा लेपन करते, पण आज चंदन हळद वगैरे मिक्स करून छान अशी पूजा करून घेतली। घरामध्ये देवाची वगैरे छान अशी गाणी वगैरे चालू होती, त्यामुळे सकाळ म्हणता खूप छान माझी गेली, म्हणजे पूर्ण दिवसच छान गेला। त्यानंतर मी माझ्या तुळशी वृंदावनाला देखील पूजा वगैरे करून घेतली, अगरबत्ती वगैरे लावून घेतली। त्यानंतर घरामध्ये माझ्या शिवलिंग आहे त्याची देखील मी खूप छान अशी पूजा करून घेतली। व्हिडिओ खूप छान असणार तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा। खूप साऱ्या गोष्टी मी त्या ठिकाणी दाखवल्यात। एक ओंकार मित्र मंडळ म्हणून आमच्या शेजारी एक चाळ आहे, त्यांचा हळदी कुंकू त्यांची पूजा ही तुमच्याशी शेअर केलेली आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि तुमच्या मनाला आनंद देणारे आहेत। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी पूजा कशी केली हे देखील तुम्हाला दाखवले, तो देखील व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, आपण कोणत्याही कार्याची सुरुवात हे आपल्या विघ्नहर्त्यापासून म्हणजे आपल्या गणपती बाप्पापासून करतो। तर मी देखील पूजा करताना सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घेतली। ठिकाणी पूजा वगैरे
पद्धतीने मी आपल्या घरातली पूजा मांडून घेतली, नैवेद्य दाखवला, जपमाळ केली, म्हणजे जप केला तिथे 108 वेळा. आणि त्यानंतर मी ही सगळी पूजा झाल्यानंतर आमच्या इथेच एक चाळ आहे, 2 चाळी सोडून ओंकार मित्र मंडळ असं या चाळीचं नाव आहे. या ठिकाणी बघू शकता, त्या ठिकाणी शंकर देवाचं छान असं एक मंदिर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही चाळ अतिशय छान पद्धतीने दरवर्षी या ठिकाणी हे शंकराचं मंदिर वगैरे, कारण त्यांचं या दिवशी हळदी कुंकू असतं, भंडारा असतो, इतक्या छान पद्धतीने कार्यक्रम त्या ठिकाणी करतात की बस. ह्या चाळीचं खरं सांगते, या बाबतीत खरंच खूप मोठं नाव आहे चाळीचं. अजिबात म्हणजे कोणत्या प्रकारचे भांडणं नसतात, खूप शांततेत हे कार्यक्रम तिथे पार पडतात. त्यामुळे या दिवशी जर म्हणाल ना, ह्या चाळीचं जर म्हणताना तर सगळे जर उदोच करतात, कारण खूप छान अशा पद्धतीने हे कार्यक्रम वगैरे त्या ठिकाणी करतात. आता तुम्हाला मी डिटेलमध्ये ते भिंतीवरचे ते पिक्चर काढले होते, मी तुम्हाला दाखवेन. हा व्हिडिओ माझ्या मुलाने ॲक्च्युली मागून काढला आहे. मी डिटेलमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ लास्टला दाखवणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर हे आहे शंकराचं मंदिर, तुम्हाला आतून देखील बघायला भेटणार आहे. या ठिकाणी रांग लागली होती, तर या ठिकाणी देणगी वगैरे देण्यासाठी, म्हणजे स्वतःच्या सोयीच्छेने वगैरे, जबरदस्ती नाही कोणावरती. तर त्या ठिकाणी मी देणगी माघारी घरी आल्यानंतर पुन्हा माघारी गेल्यानंतर ती देणगी वगैरे दिली. या ठिकाणी ते कपाळ लावण्यासाठी देखील होतं ओम नमः शिवाय वगैरे असं, तर माझ्या मुलाने ते देखील दोघांनी पण लावून घेतलं. मोठा माझा लाजत होता. या ठिकाणी बघू शकता, छान असं हर हर महादेव असं छान असं फुलामध्ये त्यांनी ते काढलेलं होतं. दरवर्षी खूप छान त्या ठिकाणी डेकोरेशन ते करत असतात आणि सगळे एकमेकांमध्ये मिक्स, म्हणजे व्यवस्थित मिळून ते काम करतात. जेवण जर म्हणाल ना, तर अतिशय म्हणजे आपण पोट भरून खाणार आणि घरीसुद्धा आपण नेऊ शकतो एखादी प्लेट, जर का आपल्या घरातला एखाद्या व्यक्ती जर का नसेल. जेवण म्हणजे खूप छान असतं त्यांचं आणि सगळ्यांना पुरेल असंच जेवण असतं. त्याचप्रमाणे त्यांच्या चाळीमध्ये डान्स वगैरे पण असतात. खूप छान डेकोरेशन ते करतात या ठिकाणी मंदिरामध्ये, सगळं शांततेत त्या ठिकाणी चालू असतं. तर अशा पद्धतीने मी मंदिरात जाऊन छान अशी पूजा केली. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, तुम्हाला किल्ले वगैरे दाखवणार आहे. खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, जेणेकरून तुमचा हा व्हिडिओ बघून देखील तुमचं मन प्रसन्न होईल, आनंदित होईल असं. तर या ठिकाणी बघू शकता, माझी पूजा वगैरे चालू होती या ठिकाणी. काय मग आवडले ना सगळे किल्ले? खूप छान केलं होतं ना. मी म्हटलं होतं ते चाळ खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम करत असते. घरी आल्यानंतर मी या ठिकाणी खिचडी वगैरे परतून घेतली. खूप भूक लागली होती आणि सकाळी जर का नाश्त्याला बनवले होते ना रताळे वगैरे, त्याचा देवाला नैवेद्य मी ऑलरेडी दाखवला होता, पण तर देखील मी खिचडी वगैरे परतल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. संध्याकाळी त्यांच्या त्या हळदी कुंकू होतं, तर मी रिटर्न त्या ठिकाणी गेले. छान असं दुपारी माझ्या मुलांनी वगैरे मिळून आम्ही जेवण वगैरे केलं त्या ठिकाणी, म्हणजे फराळाचं वगैरे खाल्लं.
आणि या ठिकाणी हळदी कुंकूसाठी मी त्या ठिकाणी गेले. त्यानंतर खूप छान छान असे फोटो देखील त्या ठिकाणी क्लिक केले, ते देखील तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर नक्कीच ते फोटो देखील तुम्ही पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर छान असे फोटो या ठिकाणी बघू शकता. म्हणजे छोट्या मुलाची पण मस्ती बघा, किती छान फोटो काढला ना त्यांनी. तर अशा पद्धतीने मी छान छान फोटो वगैरे क्लिक केले, एकटीचे, मिस्टरांबरोबर, त्याचप्रमाणे आमच्या ज्या लेडीज होत्या त्यांच्याबरोबर देखील. तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.